अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये एक अतिशय प्रसिद्ध आणि तितकाच कटू नियम शिकवला जातो, ज्याचे नाव आहे देअर इज नो फ्री लंच. म्हणजेच या जगात मोफत असं काहीच मिळत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे मोफत मिळत असेल तर डोळे झाकून समजून जा की ते प्रोडक्ट, ती वस्तू नसून तुम्ही स्वतः आहात. आज आपण अशाच एका विषयावर अत्यंत सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत, ज्याबद्दल सभ्य समाजात उघडपणे कोणीही बोलत नाही, पण बंद दाराआड रात्रीच्या एकांतात आणि मोबाईलच्या इनकॉग्निटो मोडमध्ये सुरक्षित पडद्यामागे जगातील सर्वाधिक लोक याच गोष्टीचा शोध घेत असतात. ती गोष्ट म्हणजे अडल्ट कंटेंट, किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर इंडस्ट्री. आज इंटरनेटच्या अथांग महासागरात हा कंटेंट अगदी मोफत आणि इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे की केवळ एक क्लिक केले की लाखो व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर हिलोरे मारू लागतात. पण इथेच तो अर्थशास्त्राचा कठोर नियम लागू होतो. जरा विचार करा, जर हे व्हिडिओ बनवण्यासाठी लाखो करोड रुपये खर्च येत असेल, जगातील हजारो लोक या इंडस्ट्रीत रोजगारासाठी अवलंबून असतील, तर ते तुम्हाला इंटरनेटवर अगदी फुकट का दाखवले जात आहे? इंटरनेटवर दररोज अब्जावधी लोक जे व्हिडिओ मोफत पाहतात, त्यातून ही 8 लाख कोटी रुपयांची महाकाय अब्जाधीश इंडस्ट्री नेमका पैसा कसा कमवते? आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमधून आपण केवळ या इंडस्ट्रीचा इतिहास आणि त्यांच्या छुपा कमाईचे मॉडेल्स समजून घेणार नाही, तर या अंधाऱ्या दुनियेतील काही नवीन, धक्कादायक आणि पडद्यामागच्या गोष्टी, अशी गुपिते उलगडणार आहोत जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. चला तर मग या इंटरनेटच्या बिलियन डॉलरच्या सिक्रेटच्या प्रवासाला सुरुवात करूया. या सर्व गुंतागुंतींच्या गोष्टींची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे भूतकाळात जावे लागेल. साल होते 1953 आणि ठिकाण होते अमेरिका. ह्यू हेफनर नावाच्या एका सामान्य पण महत्त्वाकांक्षी माणसाने इकडून तिकडून कसेबसे $8,000 गोळा केले आणि आपल्या घराच्या किचन टेबलवर एका मॅगझिनची रचना केली. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर त्या काळातील सर्वात प्रसिद्ध, सुंदर आणि हॉलिवूडची पॉप आयकॉन असलेल्या मर्लिन मोनरोचा फोटो होता. मॅगझिनच्या आतल्या पानावर मर्लिनचे काही अतिशय बोल्ड आणि न्यूड फोटो छापण्यात आले होते. या मॅगझिनचे नाव होते प्लेबॉय आणि त्याच्या नावाखाली एक अतिशय स्पष्ट टॅगलाईन होते, एंटरटेनमेंट फॉर मेन. हे मॅगझिन बाजारात येताच अमेरिकेत खळबळ उडाली. पाहता पाहता याच्या 50,000 प्रती हातोहात विकल्या गेल्या आणि ह्यू हेफनरने संपूर्ण जगाला एक नवीन बिझनेस मॉडेल शिकवले, मानवी इच्छा आणि कामुकता विकून अफाट पैसा कमवण्याचा व्यवसाय. या एका मॅगझिनने हे सिद्ध करून दाखवले की या क्षेत्रातून पैशांचा पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1980च्या दशकात तंत्रज्ञानाने एक मोठे पाऊल पुढे टाकले. तो काळ होता VHS टेप्स आणि काळ्या रंगाच्या जाडजूड व्हिडिओ कॅसेटचा. याआधी अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी लोकांना लपून छपून समाजाच्या नजरा चुकवून ठराविक थिएटर्समध्ये जावे लागायचे. पण VHS कॅसेट्समुळे ही अडल्ट सामग्री थेट लोकांच्या बेडरूमपर्यंत पोहोचली. आता लोक आपल्या घराच्या कम्फर्टमध्ये कोणाचीही नजर न लागता हे व्हिडिओ पाहू शकत होते. हा या इंडस्ट्रीसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट होता, ज्याने त्यांच्या वाढीला एक अभूतपूर्व गती दिली. पण खरा भूकंप तर 1990च्या दशकात आला, जेव्हा इंटरनेट नावाच्या एका अदृश्य जादूने जगाच्या पाठीवर प्रवेश केला. वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWWच्या आगमनाने या इंडस्ट्रीचे संपूर्ण रूप, आकार आणि व्यापच बदलून टाकलं. इंटरनेट येण्यापूर्वी या इंडस्ट्रीची कमाई प्रामुख्याने प्रिंट मॅगझिन, DVD आणि VHS कॅसेट्स विकून किंवा हॉटेल्समधील पेपर व्ह्यू द्वारे होत असे. पण इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 2000च्या दशकाच्या सुरुवातीला अडल्ट वेबसाईट्स प्रामुख्याने सबस्क्रिप्शन बेस्ड असायच्या. म्हणजेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पैसे भरावे लागायचे आणि या वेबसाईटचे स्वरूप अतिशय साधे असायचे, ज्यात अनेक इमेजची गॅलरी दिसायची. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण व्हिडिओचा एक छोटासा हिस्सा म्हणजे टीजर किंवा ट्रेलर मोफत दाखवला जायचा. हे ट्रेलर पाहून ग्राहकाच्या मनात पूर्ण व्हिडिओ पाहण्याची तीव्र लालसा निर्माण व्हायची आणि तो सबस्क्रिप्शन विकत घ्यायचा. हे ट्रेलर मोफत दाखवायचे त्या काळात त्यांची मोठी मजबुरी देखील होती, कारण अडल्ट इंडस्ट्री कंटेंटची जाहिरात मुख्य प्रवाहातील TV किंवा वृत्तपत्रामध्ये करता येत नसे. त्यामुळे त्यांना स्वतःच्याच प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे मार्केटिंग करावे लागायचे. इंटरनेटच्या विस्तारामुळे या इंडस्ट्रीने अशी काही झेप घेतली की स्टॅटिस्टा या ॲनालिसिस वेबसाईटच्या 2005 ते 2014च्या आकडेवारीनुसार इंटरनेटवरील एकूण वेबसाईटपैकी तब्बल 4% वेबसाईट या केवळ अडल्ट कंटेंटच्या होत्या. इंटरनेटवर होणारे एकूण वेब सर्चपैकी 13% सर्च याच विषयाचे असतात, तर मोबाईलवरून होणाऱ्या सर्चमध्ये हा आकडा 20% जातो. आज ही इंडस्ट्री सुमारे $100 बिलियन म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपयांची महाकाय इंडस्ट्री बनली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फर्नांडो व्हॅली याला तर अडल्ट इंडस्ट्रीची राजधानी म्हटले जाते, जिथे दरवर्षी तब्बल 11,000हून अधिक चित्रपटांचे व्यावसायिक पद्धतीने शूटिंग केले जाते.
या व्यवसायात सर्व काही सुरळीत चालू असताना 2005 साली इंटरनेटच्या दुनियेत आणखीन एक मोठी क्रांती झाली. याच वर्षी यूट्यूबची सुरुवात झाली आणि इंटरनेटवर ट्यूब साईटचे पेव फुटले. ट्यूब साईट्स म्हणजे अशा वेबसाईट जिथे कोणताही सामान्य युजर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करू शकत होता. याचा थेट आणि भयंकर फटका अडल्ट इंडस्ट्रीला बसला. लोकांनी सबस्क्रिप्शन असलेल्या वेबसाईट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करून ते अडल्ट ट्यूब साईट्सवर मोफत अपलोड करायला सुरुवात केली. यालाच आपण पायरसी म्हणतो. या पायरसीमुळे मूळ कंटेंट बनवणाऱ्या ओरिजिनल प्रोडक्शन हाऊसचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. शिराळा रॅटेंट यांच्या एका पुस्तकानुसार या पायरसीमुळे अडल्ट इंडस्ट्रीला दरवर्षी सुमारे $2 बिलियन म्हणजे 17,000 कोटी रुपयांचा फटका बसू लागला. मोफत मिळत असल्यामुळे कोणीही पैसे देऊन व्हिडिओ पाहायला तयार नव्हते. पण याच भयंकर संकटातून एक मार्ग असा निघाला ज्याने या इंडस्ट्रीवर एकाच कंपनीचे महाकाय मक्तेदारी निर्माण केली. मोफत मिळणाऱ्या व्हिडिओमधूनही करोडो रुपये कसे कमवायचे याचे अचूक उत्तर माइंडगीक नावाच्या कंपनीने शोधून काढले. माइंडगीकने ग्राहकांना 2 अतिशय स्पष्ट भागात विभागणी केली. पहिले जे मोफत पाहतात आणि दुसरे जे पैसे देऊन प्रीमियम कंटेंट पाहतात. या कंपनीने अतिशय चालाखीने पॉर्नहब, रेडट्यूब, यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या मोफत ट्यूब साईट्स एकामागोमाग एक विकत घेतल्या आणि सोबतच त्याने ब्रेझर्स, रिएलिटी किंग्स यांसारखे मोठे प्रीमियम प्रोडक्शन हाऊसही विकत घेतले. आज अवस्था अशी आहे की इंटरनेटवरील टॉप 10 पैकी 4 सर्वात मोठ्या अडल्ट साईट या एकाच कंपनीच्या मालकीच्या आहेत. तुम्ही मोफत व्हिडिओ पहा किंवा पैसे देऊन पहा, तुमचा पैसा आणि तुमचा डेटा अप्रत्यक्षपणे एकाच महाकाय कंपनीच्या सर्व्हरवर जमा होतो. आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. जर ट्यूब साईट्सवर सर्व काही मोफत आहे तर ही कंपनी पैसे कमवते कसे? यांचे कमाईचे 2 मुख्य आणि अत्यंत हुशारीने डिझाईन केलेले मार्ग आहेत. सबस्क्रिप्शनचा सापळा आणि जाहिरातींची अमर्याद भडीमार. जेव्हा एखादा युजर प्रीमियम साईटवर सबस्क्रिप्शन घेतो तेव्हा तो एक दिवस, एक आठवडा किंवा 1 महिन्यासाठी पैसे भरतो. पण या वेबसाईटचे डिझाईन इतके गुंतागुंतीचे असते की एकदा कारचे डिटेल टाकले की ऑटो रिन्युअल सिस्टीम चालू होते. जर युजरने वेळेवर आणि योग्य पद्धतीने सबस्क्रिप्शन कॅन्सल केले नाही तर त्याच्या खात्यातून आपोआप पैसे कट होत राहतात. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सबस्क्रिप्शन कॅन्सल करण्याची प्रक्रिया जाणून बुजून इतकी कठीण बनवली जाते की सामान्य माणूस त्यात अडकून पडतो. कारण बिलिंगची वेबसाईट आणि व्हिडिओ पाहण्याची वेबसाईट अनेकदा वेगवेगळे असतात. दुसरीकडे जे लाखो लोक मोफत साईट्सवर जातात त्यांना जाहिरातींचा अक्षरशः भडीमार सहन करावा लागतो. तुम्ही एखादा व्हिडिओ प्ले करण्यापूर्वी किंवा स्किप करताना आजूबाजूला अनेक पॉपअप जाहिराती ओपन होतात. या जाहिराती संबंधित उत्पादने, पॉवर पिल्स, प्रीमियम साईट्स किंवा एक्सपर्ट सर्व्हिसेसच्या असतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हब सारखी वेबसाईट अमेझॉन आणि नेटफ्लिक्सला मागे टाकून जगातील 12वी सर्वात जास्त पाहिली जाणारी वेबसाईट आहे. तिथे दरवर्षी 42 अब्ज लोक भेट देतात. म्हणजेच रोज सुमारे 11 कोटी लोक. या अफाट आणि कल्पनेपलीकडच्या ट्रॅफिकमुळे केवळ जाहिरातींमधून ही वेबसाईट दरवर्षी $1 अब्ज पेक्षा जास्त म्हणजेच 8,000 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करते. या ग्लॅमरस वाटणाऱ्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या कमाईचे गणितही खूप वेगळे आणि जमिनीवरील वास्तवाची जाणीव करून देणारे आहेत. मुख्य प्रवाहातील सिनेमाप्रमाणे इथे काम करणाऱ्यांना महिन्याचा पगार मिळत नाही तर त्यांना पर सीन म्हणजेच एका व्हिडिओच्या शूटिंगनुसार पैसे मिळतात. एक अतिशय लोकप्रिय अडल्ट स्टार व्हॅलेंटिना नॅपी हिच्या मते या इंडस्ट्रीत वय आणि लोकप्रियता या 2 गोष्टींवर पैशांचे गणित ठरते. सुरुवातीला नवीन आणि कमी वयाच्या म्हणजेच 22 ते 26 वर्षाच्या अभिनेत्रींना सर्वाधिक मागणी असते. या वयात त्या वर्षाला 100 पेक्षा जास्त सीन्स अगदी सहज करू शकतात. जगातील इतर बहुतांश क्षेत्रांमध्ये पुरुषांना जास्त पगार मिळतो पण ही एकमेव अशी इंडस्ट्री आहे जिथे महिलांना पुरुषांपेक्षा अनेक पटीने जास्त पैसे मिळतात. एका प्रसिद्ध एजंट मार्क स्प्लिंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार टॉप लेवलचे अभिनेत्री वर्षाला $5 लाख म्हणजेच सुमारे 4 कोटी रुपयेपर्यंत सहज कमवतात. तर टॉप पुरुष अभिनेत्यांची कमाई $1 लाख म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयेपर्यंत मर्यादित असते. एका सीनसाठी टॉप अभिनेत्रींना $800 ते $4,000 म्हणजेच 60,000 ते 3 लाख रुपये मिळतात. तर पुरुषांना एका सीनसाठी केवळ $430 ते $500 म्हणजेच सुमारे 35 ते 40,000 रुपये दिले जातात. पण या कलाकारांची ही पूर्ण कमाई त्यांच्या हातात येत नाही. त्यांना काम मिळवून देणारे जे व्यावसायिक एजंट्स असतात ते त्यांच्या कमाईतील 10 ते 15% हिस्सा कमिशन म्हणून स्वतःकडे ठेवतात. आता आपण या विषयातील त्या नवीन आणि अत्यंत ताज्या घडामोडीकडे वळूया ज्यांनी गेल्या 3-4 वर्षात या संपूर्ण इंडस्ट्रीला मुळापासून हादरवून सोडलं आहे आणि तिची कार्यपद्धती पूर्णपणे बदलून टाकली आहे. सगळ्यात मोठी क्रांती आणली ती ओन्ली फॅन नावाच्या प्लॅटफॉर्मने. 2020च्या जागतिक लॉकडाऊननंतर
ओनली फॅन्सने अडल्ट इंडस्ट्रीचे संपूर्ण गणितच बदलून टाकले. पूर्वी कलाकारांना काम मिळवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी माइंडगीकसारख्या मोठ्या स्टुडिओज आणि एजंट्सवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागायचे. पण ओनली फॅन्समुळे आता हे क्रिएटर थेट त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले. मधले एजंट्स, दिग्दर्शक आणि स्टुडिओज कट झाले. ओनली फॅन्सवर प्रेक्षक थेट सबस्क्रिप्शन देतात आणि त्यातील तब्बल 80% नफा थेट कलाकारांच्या खिशात जातो. आज अनेक सामान्य लोक आणि मोठे अडल्ट स्टार स्टुडिओची गुलामी सोडून स्वतःच्या अटींवर लाखो डॉलर्स ओनली फॅन्सवरून कमवत आहेत. याने माइंडगीकसारख्या कंपन्यांना मोठा धक्का दिला. दुसरी सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घटना म्हणजे 2020मध्ये झालेला मास्टरकार्ड आणि रिझर्व्ह पेमेंट बँक पोर्नहबवर अनेक अल्पवयीन मुलांचे आणि संबंधित सेवा अपलोड केलेले व्हिडिओज असल्याचा एक अतिशय खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाइम्सच्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमध्ये झाला. यानंतर जगभरातून प्रचंड संताप व्यक्त झाला. मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याने समोर आल्यावर मास्टरकार्ड व विजासारख्या जगातील सर्वात मोठ्या पेमेंट प्रोसेसिंग कंपन्यांनीही हबवर पेमेंट करण्यास कायमची बंदी घातली. यामुळे कंपनीचे आर्थिक कंबरडे मोडले आणि त्यांना नाईलाजाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून लाखो अनव्हेरिफाईड व्हिडिओज रातोरात डिलीट करावे लागले. या प्रचंड आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी या इंडस्ट्रीला क्रिप्टोकरन्सीचा आधार घ्यावा लागला. आजकाल या वेबसाईटवर अनेक पेमेंट्स बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो कॉइन्सद्वारे केले जातात, जे ट्रॅक करणे कठीण असते. एवढेच नाही, तर या सगळ्या विवादांमुळे माइंडगीक या कंपनीवर बालशोषण आणि मानवी तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा इतका मोठा डाग लागला की अलीकडेच त्यांनी स्वतःची ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी आपले नाव गुपचूप बदलून आयलो असे ठेवले आहे. जर आपण या इंडस्ट्रीच्या भविष्याचा विचार केला तर आजच्या घडीला AI आणि डीपफेक या प्रगत तंत्रज्ञानाने या इंडस्ट्रीत एक भयान शिरकाव केला आहे. AIच्या मदतीने खोटे पण अतिशय हुबेहूब दिसणारे व्हिडिओज तयार केले जात आहेत. यामुळे कोणाच्याही चेहऱ्याचा वापर करून खोटे व्हिडिओ बनवणे शक्य झाले आहे, ज्यामुळे केवळ सेलिब्रिटीज नाही तर सामान्य लोकांच्या गोपनीयतेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. AI मॉडेल आणि व्हर्च्युअल इन्फ्लुएन्सर्समुळे खऱ्या कलाकारांच्या अस्तित्वावरचा आणि रोजगारावरचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या व्यतिरिक्त VR म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाचा वाढता वापर प्रेक्षकांना एक अतिशय वास्तववादी पण व्यसनाधीन करणारा अनुभव देत आहे, ज्यामुळे मानवी मेंदूवर आणि समाजाच्या मानसिकतेवर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. एकंदरीत या सर्व प्रवासाकडे पाहता सुरुवातीला उल्लेख केलेले "देअर इज नो फ्री लंच" हे वाक्य इथे तंतोतंत लागू पडते. जे व्हिडिओज तुम्ही बंद दाराआड, मोफत आणि खाजगीत पाहत असल्याचा भ्रमात आहात, ते पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेची, तुमच्या मानसिक आरोग्याची, तुमच्या विचारांची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या इंटरनेट डेटाची खूप मोठी किंमत मोजत आहात. ही अतिशय शिस्तबद्ध, कॉर्पोरेट, थंड डोक्याने चालवली जाणारी आणि मानवी कमकुवतपणाचा अचूक फायदा घेणारी महाकाय मशीन आहे, जिचा मुख्य उद्देश केवळ आणि केवळ नफा कमवणे हाच आहे. तुम्ही जेवढा वेळ त्या स्क्रीनवर घालवाल, तेवढा वेळ त्यांच्या तिजोरीत पैशांचा पाऊस पडत असतो. मित्रांनो, या व्हिडिओचा मुख्य उद्देश तुम्हाला इंटरनेटच्या एका अशा वास्तवाची जाणीव करून देणं हा होता, याबद्दल फार कमी लोक मोकळेपणाने बोलतात, पण जो आजच्या डिजिटल युगाचा एक खूप मोठा आणि अविभाज्य आर्थिक भाग बनला आहे. जर तुम्हाला या विषयावरील हा सखोल रिसर्च बेस्ड आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला न विसरता लाईक करा. तुमचे विचार या इंडस्ट्रीच्या भविष्याबद्दल, विशेषतः AIच्या वाढत्या धोक्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि अशाच प्रकारचे सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन देखील नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत जागरूक राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा नुसतं ऐका यूट्यूब चॅनल.